आखाती देशांमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम जर आपण पाहिलं तर सर्वसामान्यांवर तर होत आहे। दुसरीकडे अंत्यसंस्कारावर याचा परिणाम झालेला आहे। अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शवदाहिनी आहे आणि ही शवदाहिनी जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी हीच ती इमारत आणि या इमारतीमध्ये जर आपण पाहिलं तर शवदाहिनी ठेवण्यात आलेली आहे। कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर या शवदाहिनीमध्ये जे आहे ते अंत्यसंस्कार मृतदेहावर केले जात होते। परंतु आता दुसरीकडे जर आपण पाहिलं आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धांमुळे जर आपण पाहिलं तर सिलेंडरवर त्याचा परिणाम झालेला आहे। कमर्शियल सिलेंडर असो किंवा मग घरगुती सिलेंडर भेटण्यास अडचणी येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर हिंदू स्मशानभूमीमधली ही शवदाहिनी जी आहे ती बंद करण्याचा निर्णय या ठिकाणच्या प्रशासनाने घेतलेला आहे। आपण बघू शकतो जवळपास 3 दिवसांपासून ही शवदाहिनी बंद आहे। या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेलं आहे। कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर याच गॅस शवदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार केले जायचे, परंतु आता त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी आता 2 देशांमध्ये जे आहे ते युद्ध सुरू आहे। त्याचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्यांना भोगावा लागतो। त्यानंतर सिलेंडरही भेटत नाही ना, याचा परिणाम जो आहे तो अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीमधील गॅस शवदाहिनीवर झालेला आहे। त्यामुळे ही शवदाहिनी जर आपण पाहिलं तर बंद करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन के दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।